Hello, chick. Hello, chick. Hello, chick. Hello, chick. Hello, hello, chick. Hello, hello, chick. Hello, chick. Hello, chick. Hello. चला दोन्ही संघांना विनंती असेल आपला 12वा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. दोन्ही संघ आपला 12वा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दाखल झाली आहे. यावेळेस हॅलो हॅलो चिक हॅलो हॅलो चिक हॅलो चिक हॅलो हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक चिक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक चिक हॅलो चिक हॅलो हॅलो चिक फोन करायला लागेल काय असेल प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करून देईल. किती लोड याच्यावर दिले यावल्या दोन त्याचा बंद करून टाक ना, बंद करून टाक, आपण टाक वायर ती. अडचण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली, त्यानंतर आता मात्र रिसॉल्व्ह झाली आहे. ठीक ठीक हॅलो बंद चालेल. चला आता आपण सामन्याच्या दिशेने वळूयात. आपण पाहतोय पाम बजरंग विपक्ष वेगळी असा सामना आपल्या समोर आपल्या भेटीला येतोय. कुंभोली क्रीडा संकुलमध्ये प्रणय नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका पोचतोय, चेंडूच्या खाली अंकित उपलब्ध झालाय, यांच्या हातून फंबल झाला होता, मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सुंदर झेल इथे मात्र टिकलं जाताना पाहतोय. या षटकाचा विचार करत झाला तर आपण पहिल्या चेंडूवर षटकार खेचला गेला, त्यानंतर एक धाव, त्यानंतर मात्र विकेट झालाय, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट, अशा प्रकारचा हा षटक या आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम चांगला कमबॅक इथे मात्र पनू यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. नवीन फलंदाज विशालला आता मात्र प्रमोट केलं जाताना पाहायला मिळतंय. विशाल म्हटलं की आधी आपण जो वेगळी संघ पाहायचा त्या संघामध्ये लेफ्ट हँडर अप्रतिम फलंदाजी करायचा, मात्र आज पुन्हा एकदा आपल्या संघासाठी त्याच प्रकारचं कार्य करण्याकरता त्याला मात्र फलंदाजी मार्कवर प्राचार्यानं केलंय. त्यानंतर आपण यानंतरचा सामना विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब विपक्ष कुरगाव. चला दोन्ही संघाचे कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी इथे मात्र संपर्क साधायचा आहे. विठ्ठल रखुमाई कुंभोली विपक्ष आपण पाहणार आहोत.
कुरगाव संघाला. अलॉंग दी कार्पेट चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय. तदनंतर मात्र त्यांच्या माध्यमातून इथे मात्र थ्रो केलं गेलंय. एक धाव ही सहजरित्या पूर्ण इथे मात्र आपण होताना पाहतोय. या एक धावेनिशी पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार करत झाला तर धावसंख्या आपण पाहतोय 8 ही आकड्यावर. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं की तुषार यांच्या माध्यमातून षटकार खेचला गेला. त्यानंतर तुषार ऑफ स्ट्राईक झाले. त्यानंतर मात्र आपण पाहिलं की दुष्काळ आला या षटकामध्ये. अप्रतिम चांगला कमबॅक इथे मात्र म्हणावा लागेल मिस्टर प्रणय यांच्या माध्यमातून. चला स्पीडअप ठेवायचं आहे. लगेचच आपण आपला दुसरा गोलंदाजी मार्कवर आणायचा आहे. विनीत आलाय गोलंदाजी मार्कवर. सांघिक दुसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन आपल्या संघासाठी. पहिले षटक पाहिलं की अप्रतिम हाताळलं गेलं. मात्र आता दुसऱ्या षटकामध्ये तीच कमालीची गोलंदाजी करणं गरजेचं असेल. यानंतर आपण घरच्या मैदानावर खेळताना कुंबोली संघाला पाहणार आहोत. आजच्या दिवसामध्ये दुसरा हा कुंबोलीचा संघ असेल. VRCC कुंबोली. विपक्ष आपण पाहणार आहोत कुरगाव. म्हणजेच मिथुन राशीतील दोन गाव आमने सामने भिडताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी चांगला फटका. मात्र चेंडूच्या खाली मिस्टर तन्मय यांच्याकडून अटेम्प्ट केला झेलचा. मात्र तदनंतर चेंडू हातातून निसटला गेला आणि या एक धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 9 या आकड्यावर गेली आहे. आपण पाहतो विठ्ठल रखुमाई चषक 2026 कुंबोलीचा विठ्ठल रखुमाई क्रीडा संकुल सज्ज झालंय. या सोहळ्यासाठी आपण पाहिलं की पहिला दिवस मुरबेगड. तदनंतर कालचा दिवस आपण पाहिलं एक गाव एक संघ ओपन बी हाफ आपण पाहिलं. तदनंतर मात्र आजचा दिवस वंजारी समाज मर्यादित आहे. तदनंतर उद्याच्या दिवसामध्ये आपण ओपन हाफ पाहणार आहोत. त्यानंतर सेमीफायनल आणि फायनलचा सामना सुद्धा उद्याच्या रात्रामध्ये संपेल. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा विनीत आपल्या समोर आपण त्यांना पाहतोय मेगा स्क्रीनवर. यावेळेस पुन्हा एकदा फटका पोचतोय. मात्र नोमॅन्स लँडवर यावेळेस चेंडू लँड झालाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळालं मिस्टर तन्मयांच्या हातून. 2 धाबा या सहजरित्या पूर्ण झाल्यात. या 2 धावेनिशी आता मात्र धावफलक पुढे सरकतय आणि धावसंख्या आता मात्र डबल डिजिट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 1, 2, 12 ऑन दी बोर्ड. 12 आकड्यावर धावसंख्या आपण पाहतोय. अप्रतिम सामने आपल्या समोर. आयोजक कमिटीमध्ये आपण पाहतोय चिराग संखे आणि मानसजी पिंपळे यांच्या आज आयोजनाने आपल्याला हे सामने पाहायला मिळत आहेत कुंबोलीच्या मैदानावर. यावेळेस पुन्हा एकदा बाहेरचा चेंडू वाईड चेंडू म्हणून पंच यावेळेस दर्शवताना पाहायला मिळतात. अतिरिक्त धावसंख्येत वाढ इथे मात्र झाली आहे. अतिरिक्त धावसंख्या ज्या वेळेस ऍड ऑन होते त्या वेळेस निश्चितच धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. मात्र त्यापासून वाचण्याकरता चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असते. एक्स्ट्रावर जास्त भर दिलं तर निश्चितच आपल्या संघासाठी धोक्याची घंटा वाजू शकेल. यात निश्चितच आपण यावेळेस नो चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिटच्या चेंडूवर चौकार येतोय की षटकार येतोय. यस आपण पाहिलं की अप्रतिम डिलिव्हरी यावेळेस टाकताना मिस्टर विनीत यांना. धावसंख्येचा आपण विचार झाला तर धावसंख्या 1414 14 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. विनीत याने 2 वाईट टाकले. तदनंतर मात्र चांगला कमबॅक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडूला पोहोचवलंय. लॉंग लेग रिजनला टार्गेट करतोय. चेंडू जातोय सरळ गगनाला गवसती देणारा. हा आलाय विठ्ठल रखुमाई चषक षटकार 6. आपण पाहिलं अप्रतिम
असा हा फटका खेळला तुषारांच्या फळीतून. तुषार आपण पाहिलं की एक आक्रमक असा फलंदाज आहे. वेंगणी संघाकडून सातत्यपूर्ण क्रिकेट खेळण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून करताना पाहिलं जातंय. ज्या ज्या वेळेस आपण वंजारी क्रिकेट समाजाचा विचार करतोय त्या वेळेस आपण या फलंदाजाला आपण एक अग्रेसिव्ह खेळाडू म्हणून पाहतो. कित्येक सामने आपल्या फलंदाजीच्या जोरावर या फलंदाजाने आपल्या संघाच्या नावावर केलेलं आपण पाहिलं. यावेळेस वाईड चेंडू, अतिरिक्त धावसंख्येत वाढ होताना आपण पाहतोय. जास्त एफर्ट इथे मात्र देताना पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेस आपली गोलंदाजी अचूक टप्प्यावर पडत नसते त्यावेळेस चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करून आपण आपल्या षटकापासून थोडं दूर गेलं की निश्चितच आपल्यामध्ये कॉन्फिडन्स वाढतं. यावेळेस पुन्हा एकदा डीप होत होता चेंडू, फुलटॉस चेंडू यावेळेस पाहायला मिळाला आणि एक धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरसावली आहे आणि धावफलकावर आपण पाहतोय 2/2 22 या आकड्यावर जाऊन पोहोचताना. चेंडू फुलटॉस होता त्यावर मोठा प्रहार इथे मात्र चढवायचा प्रयत्न केला, मात्र तो प्रयत्न आपण पाहिलं की विफळ झालंय. एक धाव आणि स्ट्राइक रोटेट. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर आपण विशाल यांना पाहतोय. हाही एक आक्रमक फलंदाज, आक्रमकता त्याच्या फलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण आता फाईन लेग, शॉर्ट फाईन लेग मध्ये पाहतोय मिस्टर अक्षय यांना आपण मेगा स्क्रीनवर पाहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि क्षेत्ररक्षण करताच यष्टिरक्षकाच्या हातामध्ये त्यांच्या हातून यावेळेस थ्रो केलं गेलं, मात्र एक धाव घेण्यापासून रोखण्यामध्ये अयशस्वी ठरला आणि या एक धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 23 ऑन दी बोर्ड जाऊन पोहोचते. म्हणजेच आतापर्यंत 12 चेंडू टाकून झालेत आणि 12 चेंडू टाकून झाल्यानंतर धावसंख्या 23 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. या षटकाचा विचार करायचा झाला तर एकूण 10 चेंडू टाकले गेले विनीत त्यांच्या माध्यमातून. आउट ऑफ दी फॉर्म आपल्याला पाहायला मिळाला. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये कुरगाव संघाचा कर्णधार आणि VRCC संघाचा कर्णधार टॉस का बॉक्स सोबत जोडले जातील आणि तिथे मात्र आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ पासड प्रीतम घरत. येस आपण पाहतोय आता मात्र पुढचा गोलंदाज हर्षल. यावेळेस फटका फसतोय. चेंडूच्या खाली आपण पाहिलं क्षेत्ररक्षक पोसेल, विनीत फील्ड करेल, थ्रो करेल. 2 धावेनिशी धावसंख्या यावेळेस फ्लाय होते आणि धावफलकावर आपण पाहतोय 25 ऑन दी बोर्ड. 25 धावसंख्या ही धावफलकावर लगावली गेली आहे. यानंतरचा सामना VRCC कुंभोली चला या कर्णधार आणि कुरगाव संघाचे कर्णधार टॉस का बॉक्स सोबत संपर्क साधायचा आहे. हर्षल यांचा आपण षटक पाहतोय. यावेळेस फटका फसतोय चेंडूच्या खाली. खुद्द गोलंदाज इथे मात्र आपल्याला इन्सर्टेड पाहायला मिळत आहेत, मात्र क्षेत्ररक्षकाकडून झालीय चूक. यावेळेस झेल सोडला गेलाय आणि एक धाव ही सहजरित्या पूर्ण इथे मात्र करताना पाहायला मिळत आहेत. एकेरी धावाने संघाची धावसंख्या 26 ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. चला शुभम, आपण कर्णधार आहात या संघाचा, VRCC कुंभोली संघ. चला या नाणेफेकीसाठी कुरगाव संघ अक्षय. चला लगेचच आपण आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. आजच्या दिवसातला 6वा सामना. यावेळेस गगनाला गबसनी एअर हॉस्टेसला टाटा बाय बाय करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडूला पोहोचवलं गेलं सीमा पार. षटकार 6 धावा. हा आलाय विठ्ठल रखुमाई चषक 6. चला गेल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच अप्रूव्हलची संख्या या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपल्या इथे मात्र वेट करतंय. शेवटच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी तुमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, त्यामुळेच तुम्हाला इथे मात्र मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देऊन सन्मानित केलं जात आहे. चला प्रज्वल, लगेचच आपण पोहोचायचं आहे.
यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विनीत पोहोचतोय. क्षेत्ररक्षण केल्यानंतर लगेचच त्यांचा परतीचा थ्रो इथे मात्र आलाय. मात्र नबराज यांच्या हातात चेंडू विसावेल तोपर्यंतच आपण पाहिलं की 2 धाबा या सहजरित्या पूर्ण झाल्यात. कुंभोलीमध्ये कसली हवा चालली आहे तर कुंभोलीमध्ये विठ्ठल रखुमाई चषकाची हवा इथे मात्र पाहायला मिळते. पंचक्रोशीतील नाईट स्पर्धा इथे मात्र आपल्या भेटीला कुंभोलीच्या मैदानावर आपण पाहतोय. आजच्या दिवसातला 6वा सामना आपल्या समोर आपण पाहणार आहोत. विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब कुंभोली अगेन्स्ट मध्ये विपक्ष मध्ये आपण पाहणार आहोत कुरगाव. मिथून राशीतील 2 गाव आपल्याला आमने सामने भिडताना पाहायला भेटतील. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता मात्र कॉट बिहाइंड गडी बाद झालाय. यष्टांच्या मागे आपण पाहिलं नबराज याने सुपर झेल टिपलाय आणि डगआउटच्या दिशेने इथे मात्र जाताना पाहायला भेटतोय मिस्टर तुषार. यस बोल्ड झालाय म्हणजेच फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे. पलंग तोड गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली मिस्टर हर्षलांच्या माध्यमातून. चला आपण लगेचच क्षेत्ररक्षणासाठी सजवून घ्यायचं. फलंदाजाला सुद्धा विनंती असेल की आपण लगेचच आपल्या फलंदाजी मार्गपर्यंत पोहोचायचं आहे. दक्ष आलाय फलंदाजी मार्गवर. चांगली फलंदाजी करणं गरजेचं असेल आणि त्यासाठी हाच जीवनाचा आटापिटा इथे मात्र केला जाताना पाहायला मिळतोय वेंगणी संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. चला कुरगाव संघ जिथे कुठे असाल आपण नाणेफेकीसाठी आमच्या सोबत इथे मात्र संपर्क साधायचा आहे. 4था कॉल हा मात्र कुरगाव संघाला आमच्या माध्यमातून दिला जातोय. आमचे मान्यवर इथे उपस्थित झालेत आणि कुंभोली VRCC संघाचा कर्णधार सुद्धा इथे उपस्थित आहे. तरी प्लीज सहकार्य करायचंय. आपण लगेचच या आणि नाणेफेकीचं कॉल करून घ्या. यावेळेस वाईड चेंडू टाकताना पाहायला मिळतोय मिस्टर हर्षल. अतिरिक्त धावसंख्येत वाढ इथे मात्र होताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्ये वाढीने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते आणि धावफलकावर आपण पाहतोय 36 धावा. यावेळेस बॅटची कड लागली आहे. यष्टिरक्षक यावेळी चेंडूच्या खाली अप्रतिम झेल यावेळेस टिपला जाताना पाहायला मिळतोय आणि डगआउटच्या दिशेने दक्ष यावेळेस परत फिरतोय. आज आपण कित्येक वर्षानंतर ऋषू यांना कमबॅक करताना पाहतोय. आपण पाम असंघाचा विचार करायचो ज्यावेळेस पाम असंघ वंजारी समाजामध्ये खेळायचा त्यावेळेस नंबर 1 चा संघ म्हणून त्याची वंजारी समाजामध्ये ख्याती होती आणि त्या संघातून आपण मात्र गोलंदाज पाहतोय मिस्टर ऋषू. पोलीस खात्यात कार्यरत असलेला हा गोलंदाज आपल्याला आपल्या मेगा स्क्रीनवर पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला फटका मारताना पाहायला मिळाला मिस्टर विशाल. मात्र जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत 1 धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे. चला कुरगाव संघ कर्णधार जयेश आम्ही तुम्हाला इथे पाहतोय. प्लीज आपला कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चला लगेचच आपला कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे प्लीज. पुढचा चेंडू घेऊन ऋषू यावेळेस मोठा फटका इंट्रोड्यूस झालाय. चेंडूला पोहोचवतोय फाईन लेग रिजनच्या दिशेने. हा आलाय सीमा पार षटकार 6 धावा. अप्रतिम खेळी इथे मात्र पाहतोय अंकुश यांच्या फळीतून. जुनं ते सोनं तेच इथे मात्र गोल्ड करून दाखवताना पाहायला मिळतात.
एक अनुभवी असा फलंदाज आहे अंकुश. कित्येक वर्ष वेगळी संघाची सेवा या फलंदाजाने केली आहे आणि त्याच सेवेचं फळ इथे मात्र पाहायला मिळते. अप्रतिम यावेळेस पुलचा पॉवरफुल फटका पाहायला मिळाला मिस्टर अंकुश यांच्या फळीतून. पुढचा चेंडू यावेळेस ऋषू पुन्हा एकदा यावेळेस कव्हर पॉइंट रिझन ऍक्टिव्हेट मोड मध्ये पाहायला मिळतोय. आपण पाहतो विठ्ठल रखुमाई चषक 2026 आणि या 2026च्या आयोजनामध्ये आपण पाहतोय कुठली कसर इथे मात्र कुंभोलीच्या मैदानावर पाहायला मिळत नाहीये. अप्रतिम आयोजन म्हणावं लागेल आणि विठ्ठल रखुमाई क्रीडा संकुल यावेळेस सज्ज झालाय. चला चला गडी बाद झालाय. चला वैभव भाऊ आपण जायचंय नाणेफेकीचं गोल करून घ्यायचंय. आमचे गुंदवली गावातील शिक्षक पेशामध्ये कार्यरत असणारे आमचे वैभव भाऊ इथे मात्र उपस्थित झालेत मुख्य पाहुणे म्हणून. त्यांची आम्ही टॉस्का बॉक्स मध्ये वर्णी लावताना पण त्यांना पाहू. चला VRCC कुंभोली कर्णधार शुभम संखे आपल्याला पाहायला मिळतात. MK नावाने प्रचलित असलेला असा हा फलंदाज अप्रतिम खेळी. आपण शुभमना ज्या वेळेस पाहतो त्या वेळेस स्विचिटचा बादशाह म्हणून त्यांना ओळखतो. पण तेवढंच मैदानाच्या चौ बाजूने खेळण्यामध्ये एक हुशार असा फलंदाज आपल्याला कुंभोली VRCC संघाकडून पाहायला मिळेल. यावेळेस पुढचा चेंडू ऋषू यांच्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत 4 चेंडू हातळून झाले. 10 धावा एकत्रित केल्या जाताना पाहायला मिळाल्या. यावेळेस पुन्हा एकदा पलंग तोड अशी फलंदाजी फर्निचर डिस्ट्रॉय यावेळेस केला गेलाय. विन केलाय. काय घेणार क्षेत्ररक्षण कसं वाटते? घरचंच मैदान आहे आणि घरच्या मैदानावर खेळताना हॅलो सर्वजण बेस्ट लक तुम्हाला देखील. धन्यवाद मान्यवरांचा. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. टू कॉम्बॉक्स. निश्चितच नाणेफेकीचा कॉल जिंकलाय VRCC कुंभोली संघाने आणि नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर त्यांचा निर्णय आलाय गोलंदाजी करण्याचा. येस धावसंख्या आपण पाहतोय 46 ऑन दी बोर्ड. धावसंख्येचा डोंगर इथे मात्र लगावला गेलाय. मात्र या डोंगराला पार करण्याची हिंमत आपण पाहतोय पाम बजरंग संघामध्ये कुठून कुठून भरली आहे. आपण एका बाजूने पाहिलं तन्मय नावाचा एक वादळ, त्यानंतर मात्र गदाधारी भीम म्हणून माझे मित्र ओळखतात प्रणय यांना आपण पाहतो, अंकित, अक्षय पप्पी, विवेकजी कफी, त्यानंतर विनीत सारखे बलाढ्य असे फलंदाज पाम संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याच अक्षय बाद झालाय. अक्षयांची जागा सांभाळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मिस्टर निकिताला गोलंदाजी मार्कवर फलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय विठ्ठल रखुमाई चषक 2026. यावेळेस पंचांकडे दाद लाऊड कॉल. यस इट्स आउट. पंचांनी लेग बिफोर गडी इथे मात्र बाद दिलाय. आपण पाहतोय पहिलं एक चेंडू हॅट्रिक यावेळेस घेताना पाहायला मिळतो. हॅट्रिक नाही, पहिला एक चेंडू सिंगल दिली, त्यानंतर षटकार, त्यानंतर मात्र 3 धावा, त्यानंतर मात्र 4 विकेट 4 चेंडू मागे पाहायला मिळतात. चला लगेचच वेंगणी संघ आपण क्षेत्ररक्षण रचून घ्यायचं आहे. धन्यवाद. आपण आज पाहणार आहोत नियोजित संघाकडून विशालजी पाटील, भावेशजी पाटील मंद मंद पावलाने यावेळेस कॉम्बॉक्सच्या दिशेने येताना पाहायला मिळतात. आज कित्येक वर्षानंतर कुंभोली नियोजितचा संघ आपल्याला इन ऍक्शन मोडवर पाहायला मिळेल.
निश्चितच पुढचा सामना VRCC कुंभोलीचा असेल. नाणेफेकीचं कौल इथे मात्र जिंकलं गेलंय. नाणेफेकीचं कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय VRCC संघाचा कर्णधार शुभम MK यांच्याकडून निवडला गेला आणि फलंदाजीसाठी इथे मात्र प्राचरण करण्यासाठी आमंत्रित केलं जाताना पाहायला मिळते कुरगाव. मिथुन राशीतील दोन संघ म्हणजे दोन गाव आमने सामने भिडताना पाहायला मिळतील. एका बाजूला हनी असेल तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजीमध्ये आपण पाहणार आहोत अक्षय गाऱ्याला. एका बाजूला पेस तर एका बाजूला चतुराई. आपण नन्हे जादूगर VRCC संघाकडे पाहतोय. आपण पाहिलं की हनी सारखा एक चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर शुभम MK सारखा चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आज त्यांचे दोन वरिष्ठ खेळाडू हुकमीचे एक्के आज अनअवेलेबल आहेत, पण त्यांच्या अनुपस्थितीत हा संघ चांगले कार्य करेल हीच मनामध्ये आशा असेल. आपण पाहिलं गुरुप्रसाद संख्ये आज अवेलेबल नाही आहेत आणि ड्रीमी काही कारणास्तव आज मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळणार नाही. मात्र त्यांची कमी निश्चितच VRCC संघाला इथे मात्र जाणवेल आणि त्यासाठी निश्चितच त्यांना जास्त चांगला एफर्ट द्यावं लागेल. गोलंदाजीचा विचार करायचा झाला तर प्युअर 4 गोलंदाज इथे मात्र VRCC संघाकडे पाहायला मिळतात. ऋषिकेश आज विरारवरून खास खेळण्यासाठी इथे मात्र कुंभोलीच्या मैदानावर सज्ज झालाय. चला स्प्रेड आउट करून घ्यायचंय पंच वेंगणी संघाला. जास्त अवधी आपण घ्यायचा नाही आहे. आपल्याला आजच्या दिवसामध्ये 16 संघांचे सामने कंप्लीट करून घ्यायचे आहेत. तरी आपण प्लीज सहकार्य करायचंय. सहकार्याची भूमिकाची अपेक्षा आम्हा कमिटी मेंबर्सला आपल्याकडून असेल. आता पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल कुंभोली में क्या चल रहा है. तो कुंभोली में जर्सी नंबर 18 सिर्फ चिराग बोकी चल रहा है आणि चिराग बोकी मैदानाचा यावेळेस आढावा घेताना पाहायला मिळतोय. सलामीची जोडी चला आता आपण पाहतोय VRCC कुंभोली संघाच्या चाहत्यांकडून आतापासूनच यावेळेस पारितोषिकांचा लिलाव इथे मात्र केला जाताना पाहायला मिळतोय. अक्षयजी पाटील यांच्या एक विकेटवर केवलजी पाटील आणि राहुलजी पिंपळे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आतापासून इथे मात्र लगावलं गेलं. एक विकेट आपण जर घ्याल 1000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र केवलजी पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला दिलं जाईल. आतापासूनच आपण पाहतो विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लबचे चाहते वर्ग ऍक्टिव्ह मोड मध्ये आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामध्ये आपण कुंभोली गावाचे 3 संघ आपल्याला पाहायला मिळतील. एक संघ म्हणजेच कुंभोली गावदेवीचा, दुसरा VRCC कुंभोली, त्यानंतर मात्र नियोजित कुंभोली असे 3 संघ आपल्याला पाहायला मिळतील. गावदेवी संघाने पहिला सामना जिंकलाय. आता मात्र त्यांच्याच नक्षे कदमावर चालण्यासाठी यावेळेस दुसऱ्या 6व्या सामन्यामध्ये सज्ज झालाय VRCC संघ. चला सामन्याकडे आता वळूयात. आपण पाहतोय सलामीची जोडी तन्मय आणि नबराज फलंदाजी मार्कवर सज्ज झालेत. पहिला चेंडू यावेळेस कट करायचा होता मात्र त्यापासून दूर राहिलाय. निर्धाव चेंडू पहिल्या चेंडूमध्ये नवनीत टाकताना पाहायला मिळतोय. यस धावसंख्येचा विचार करत झाला तर 48 धावांचं लक्ष समोर आहे. 12ची सरासरी आखायची आहे. यावेळेस सुपर स्टँड अँड डिलिव्हर जागेत उभा राहिला आणि जागेतूनच त्या चेंडूला इथे मात्र भिरकावून दिलं गेलं. चेंडू गेलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. हा येतोय खणखणीत षटकार 6 धावा. चला धन्यवाद डीजे.
नियोजित संघ उभा करण्यामध्ये विशालजी पाटील आणि भावेशजी पाटील साहेबांचं पूर्णतः इथे मात्र वर्तृत्व लागलं गेलंय. आपण पाहतो की मला डगआउटच्या दिशेने आमच्या खेळाडूंकडून वारंवार इथे मात्र विनवण्या केल्या जात आहेत की भावेशजी पाटील आणि विशालजी पाटील बद्दल दोन शब्द बोलावं. तर विशालजी पाटील आणि भावेशजी पाटील आणि कुंभोली बचा संघ एकत्रितरित्या एकत्रित केला. त्यानंतर मात्र कोलवडे येथे फायनल सुद्धा या संघाने मारली आणि त्या संघाला निश्चितच अव्वल स्थानी पोहोचवण्याचं कार्य दोन्ही फलंदाज दोन्ही व्यक्तिमत्वांकडून झालं. आणि आज नियोजित संघ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये घेऊन येण्यामध्ये या दोन्ही व्यक्तिमत्वाचा एक मोलाचा वाटा आहे. गावदेवी संघाला सुद्धा उभं राहण्यामध्ये निश्चितच या दोन व्यक्तिमत्वाचा मोलाचा वाटा आपण पाहतोय. माणिक इथे उपस्थित झालाय. माणिकचं सुद्धा माझ्या वतीने आणि विठ्ठल रखुमाई चषकाच्या वतीने आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस फटका चांगला आहे, गॅप मध्ये सुद्धा आहे. मात्र क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येतील थ्रो करतील तोपर्यंत आपण पाहतोय एक धाव ही सहजरित्या पूर्ण झाली आहे. या एक धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरसावली आहे आणि संघ धावसंख्येवर जाऊन पोहोचतो 12 या आकड्यावर, सॉरी 8 या आकड्यावर. 12ची सरासरी मेंटेन करायची आहे असं मला बोलायचं होतं, मात्र क्षमस्व असावं. यावेळेस 12ची सरासरी मेंटेन करताना पाहायला मिळतोय हा येतोय नबराज ब्रँडचा पॉवरफुल पुलचा फटका, चौकार, 4 धावा. उद्या आमच्या गावाचे सुपुत्र रोहित दयानंद पिंपळे यांचा संघ म्हणजेच रोहित नवापूर 11चा संघ आपल्याला याच मैदानावर म्हणजेच विठ्ठल रखुमाई क्रीडा संकुल कुंभोली येथे आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. यावेळेस आपण पाहतोय नवनीत यांचं षटक खूपच महागडे यावेळेस टाकताना पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटची कट घेतली आहे. थर्ड मॅन रिझन मध्ये विशाल चेंडूच्या खाली पोहोचेल आणि थ्रो करेल तोपर्यंत आपण पाहिलं की एक धाव ही सहजरित्या पूर्ण झाली आहे. एक धावनीची षटक समाप्त. षटक समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार करत झाला तर धावसंख्या 14 ऑन दी बोर्ड लगावली जाते. आताच ताजी बातमी माझ्यापर्यंत पोहोचली आहे की ड्रेमी खेळण्यासाठी इथे मात्र सज्ज झालाय. निश्चितच सर प्रतीक उर्फ ड्रेमीचं म्हटलं तर या VRC संघाचा एक आधारस्तंभ बॅकबोन म्हणून त्याला आपण ओळखतोय. आणि निश्चितच ड्रेमी ज्या ज्या वेळेस फलंदाजीसाठी येतो त्या वेळेस आपण त्यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजी होईल हेच मनामध्ये ठेवतोय. माझे सहयोगी मित्र कुंदन अरविंद संखे हे सुद्धा उपस्थित झालेत. त्यानंतर सुबोधजी विष्णूजी संखे हे सुद्धा इथे मात्र उपस्थित झालेत. त्यांचं मी माझ्या वतीने व विठ्ठल रखुमाई चषकाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस लॉफ्टेड फटका, गॅप मध्ये आहे चेंडू, 1 बाउन्स निघून जाईल, सीमा पार. हा आलाय विठ्ठल रखुमाई चषक, चौकार, 4. दरम्यान आपण पाहतोय निकेत यांचा पहिला चेंडूला यावेळेस चांगला फटका, चांगली दिशा, गॅप मध्ये यावेळेस चेंडू टाकला गेलाय आणि चेंडूला पोहोचवलं गेलंय. 1 बाउन्स, सीमा पार, चौकार, 4.
या 4 धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरसावली आहे आणि 18 या धावफलकावर जाऊन लगावली आहे. आपण पाहतोय आपल्या भेटीला आलेली स्पर्धा विठ्ठल रखुमाई चषक 2026. यावेळेस पुन्हा एकदा फक्त दिशा दाखवली, विशाल चेंडूला चेस करेल, मात्र हा चेस जिंकताना पाहतोय, चेंडू विजयी होतोय आणि चेंडू निघून जातोय. विठ्ठल रखुमाई चषक चौकारे करता 4 धावा. धन्यवाद विजय. काय अप्रतिम फलंदाजी करतोय नबराज आपल्या पेटाऱ्यातून. अलग अलग शैलीचे अलग अलग फटकेबाजी, कॉपी बुक स्टाईल फटकेबाजी इथे मात्र इंट्रोड्यूस करताना पाहायला मिळतोय. यावेळेस फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तन्मय थोडा फंबल झाला होता, धाव कंप्लीट करूया नको या दुविधा मनस्थितीमध्ये इथे मात्र पाहायला मिळाला. मात्र त्यापासून लवकर उभारण्याचं कार्य केलं आणि 1 धाव ही सहजरित्या पूर्ण झाली आहे. 1 धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 23. 12ची सरासरी इथे मात्र आपल्याला अचीव करायची होती आणि ती सरासरी इथे मात्र इझिली अचीव करताना पाहायला मिळतोय पाम बजरंगचा संघ. आपण ज्या ज्या वेळेस अनुभवी संघांना पाहतो तर कॅल्क्युलेट क्रिकेट खेळताना पाहतात आणि अनुभवी संघ म्हणजेच पाम बजरंग संघ आपल्याला आता मात्र कॅल्क्युलेट क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. प्रत्येक षटकामागे 12ची सरासरी इथे मात्र राखताना पाहायला मिळतोय. यावेळेस डान्सिंग डाऊन द पिच मात्र कनेक्शन प्रॉपर पद्धतीत पाहायला मिळाला नाहीये. तुषार सारखा चांगला फलक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली तैनात होता, त्यांच्या हातून यावेळेस अप्रतिम झेल टिपला गेलाय आणि यावेळेस डगआउटची दिशा दाखवली गेली. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय अक्षय पप्पी नावाचा एक अष्टपैलू असा खेळाडू. ज्या ज्या वेळेस पाम बजरंग संघाचं आपण नाव घेतो त्या वेळेस आपण अक्षय यांचं नाव प्रामुख्याने घेत असतो. अक्षय पप्पी, तदनंतर प्रणय पनू, त्यानंतर आपण अंकित यांना प्रामुख्याने खेळताना पाहतोय पाम बजरंग संघाच्या माध्यमातून. आधी पाम ब संघाच्या नावाने खेळत होता, मात्र तदनंतर संघाचं नाव बदललं आणि संघाचं नाव आपण पाहिलं की पाम बजरंग करण्यात आलं. आपण त्यावेळेस पामच्या 3 संघ पाहायचो, साई स्पोर्ट्स, पाम, त्यानंतर पाम बजरंग आणि पाम असे 3 संघ आपण त्यावेळेस पाहायचो. आता पाम धमाका आणि पाम बजरंग असे 2 संघ आपल्या भेटीला इथे मात्र स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतात. एक से बडके एक या दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर आपण इन ऍक्शन पाहणार आहोत अक्षयजी पाटील यांना. अक्षयजी पाटील यांच्या आपण प्रत्येक गडीवर 1000 रुपये पारितोषिक इथे मात्र लगावलं गेलंय केवलजी पाटील यांच्या माध्यमातून. सिंगल आलंय, सिंगल आल्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय 24. 12ची सरासरी इथे मात्र मेंटेन करताना पाहायला मिळतोय. चला लगेचच स्प्रेड आउट होऊन घ्यायचं. आता मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 24 धावा समीकरण आता मात्र दोन्ही संघाच्या पारड्यामध्ये पाहायला मिळतंय.
दरम्यान आता आपल्याला पाहायला भेटेल पुढच्या सामन्यामध्ये जर्सी नंबर 18 विराट कोहलीचा कट्टर फॅन इथे मात्र पाहायला मिळेल, मिस्टर चिराग किरण पिंपळे. कुंबोली में सिर्फ चिराग चल रहा है. तिसरी ओव्हर आता मात्र षटक दक्ष घेऊन येत आहेत. यावेळेस पुलचा फटका गॅप मध्ये यावेळेस इंट्रोड्यूस केलाय. एक धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेतायत की नाही, चांगला थ्रो इथे मात्र पाहायला मिळतोय. मात्र 2 धावा या इझिली कंप्लीट झाल्यात. या 2 धाबेनिशी आता मात्र समीकरण बदलतंय. 11 चेंडू 22 धावा, 11 चेंडू 22 धावाचं लक्ष समोर आहे. चला पंच स्प्रेड आउट लगेचच करून घ्यायचंय. कुठल्याही संघाला इथे मात्र अवधी द्यायचा नाही आहे. अजूनही आपण पाहिलं की 3 मिनिटं हे शेष आहेत. आपल्याला 3 मिनिटाच्या आतमध्ये आपलं हे षटक संपवायचं आहे. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये आपल्याला आपला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेणं अनिवार्य असेल. आपण कठोर नियम इथे मात्र पाहतोय. नाईट मॅचचे सामने आणि नाईट मॅचच्या सामन्यामध्ये नियम हे कठोर असणं गरजेचं असतं. यावेळेस पप्पी पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीमध्ये पुलचा फटका खेळतोय. मात्र कनेक्शन आपण पाहिलं की खूपच खराब पद्धतीत झाला आणि अलॉंग दी कार्पेट चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला. तोपर्यंत एक धाव आपण पाहतो इझिली इथे मात्र अचीव झाली. या एक धावेनिशी आता मात्र 10 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता 21 धावा. प्रत्येक चेंडू मागे आता मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळते. 10 चेंडू 21चा सामना आपल्या समोर पाहायला मिळतोय. आपल्या सोबत इथे मात्र ओम साई स्पोर्ट्स युट्यूब चॅनल लाईव्ह प्रेक्षेपण इथे मात्र जोडलं गेलंय. चला चला लगेचच आपण चित्ररक्षण सजवून घ्यायचंय. चित्ररक्षकाला आमच्याकडून एक विनंती असेल, आपण लगेचच आपला चित्ररक्षण पोझिशन पर्यंत पोहोचायचंय. यावेळेस चांगला फटका पुढे आलाय. त्यानंतर मात्र चेंडूला फक्त प्लेसमेंट लॉफ्टेड फटका खेळून काढलाय. 1 बाउन्स न मस्तक पे दस्तक, चेंडू निघून गेला सीमा पार चौकार 4. आता मात्र 9 मध्ये 17ची आवश्यकता. 9 चेंडू 17 धावा. कुठला संघ विजयी होईल आपण पाहिलं तर नबराज अप्रतिम फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस नौखा गोलंदाज, तरुण पिढीतील गोलंदाज आणि एक चौकार खेचल्यानंतर इथे मात्र वाचण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि कुठेतरी वाईड चेंडू इथे मात्र टाकलं गेलं. वाईडच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव इथे मात्र मिळताना पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा मारायचा होता पुलचा फटका, मात्र त्यापासून कुठेतरी दूर राहिलाय, वंचित राहिलाय. यावेळेस निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता झाली. चांगला कमबॅक इथे मात्र म्हणावा लागेल पार्थ दक्ष यांच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी यावेळेस पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा मात्र पंच वाईड म्हणून दर्शवतात. पंचांचा डिसिजन हा अंतिम डिसिजन असेल, त्यामध्ये कुठलीही इथे मात्र फेरबदल केले जाणार नाही याची नोंद घ्यायची. आणि जो संघ पंचांशी वाद घालेल त्या संघाला मात्र 3 धावांची इथे मात्र पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. जरी तो घरचा संघ जरी असला त्यांना इथे मात्र पॅनलाइज केला जाईल. यावेळेस अल्टी पलटीचा फटका खेळायचा होता, मात्र फटका फसतोय. निर्धाव चेंडू प्रेशर षटकामध्ये ज्या वेळेस आपण निर्धाव चेंडू खेळतो त्या वेळेस आपल्या डोक्यावर मात्र धोक्याची घंटा वाजत असते आणि तीच धोक्याची घंटा आता मात्र नबराज यांच्या डोक्यावर वाजताना आपण पाहतोय. एक चांगला हिट आणि सामन्यामध्ये आपल्या संघाला पुन्हा एकदा जिवंत करू शकतो. मॅच इज ऑन आहे, मात्र एक चांगला हिटची आवश्यकता असेल. मात्र आपण पाहतोय दक्ष यांना अप्रतिम डिलिव्हरी त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळली गेली. षटक समाप्त झालंय. षटक समाप्तीनंतर धावसंख्या 33. आता मात्र विजयासाठी आवश्यकता 6 चेंडू आणि 15 धावा. 6 चेंडू 15 धावा.
6 चेंडू आणि 15 धावा. चला टायमर बघायचा आहे, टायमर अजून शेष आहे की नाही. यस, 3 षटक टायमाच्या आतमध्ये इथे मात्र समाप्त करताना पाहायला मिळतो वेंगणीचा संघ. आता मात्र शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय मिस्टर ध्रुव. 6 चेंडू 15 धावा. कुठल्या बाजूने हा सामना झुकेल, कुठला संघ दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि कुठल्या संघाला घरचा अहेर इथे मात्र दिला जाईल, हे 6 चेंडू नशीब ठरवतील त्या संघाचं. अलॉंग दी कार्पेट चेंडू, यावेळी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आपण पाहतोय मिस्टर 2 धाबा सहजरित्या पूर्ण. 5 चेंडू 5 मध्ये 13. 5 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. आपण पाहत आहोत विठ्ठल रखुमाई चषक 2026. 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता. तसनंतर आपण पाहिलं की डगआउट मध्ये आता अजूनही पन्नू सारखा एक आक्रमक फलंदाज शेष आहे. मोठे फटके येणे गरजेचं असेल, कारण की आपण 5 चेंडू 13 आणि कुंभुलीचं मैदान मोठं मैदान. अप्रतिम यावेळेस गोलंदाजी, फुललेंद पद्धतीची गोलंदाजी इथे मात्र टाकण्यात यश प्राप्त करतोय गोलंदाज मिस्टर ध्रुव. क्रिकेटमध्ये हा चेंडूला आपण क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणतोय. यॉर्क पद्धत चेंडू आपण वारंवार जरी प्रॅक्टिस केली, त्यानंतर मात्र सामन्यामध्ये एक यॉर्क चेंडू पडण्यासाठी खूपच अथाक परिश्रम करावे लागतात आणि तेच परिश्रम करताना इथे मात्र पाहायला मिळतोय ध्रुव आपल्या संघासाठी अप्रतिम षटक इथे मात्र हाताळतोय. यावेळेस आपण पाहतोय फर्निचर केला जातोय डिस्ट्रॉय आणि डगआउटच्या दिशेने यावेळेस ढकललं जातंय मिस्टर नबराजांना. धनंजय, या सामन्यानंतर लगेचच विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब गोंबोली आणि आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. सामना आता आपण पाहतोय 3 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता 12 धावा. 2 मोठ्या हिट करणं गरजेचं असेल. हा फलंदाज ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय त्या वेळेस सामन्याचं पारडं आपल्या बाजूला घेऊन येण्याचं कार्य कित्येक वेळा वंजारी समाजामध्ये आपण पाहिलंय. पहिला चेंडू यावेळेस लॉफ्टेड फटका, 1 धाव सहजरित्या पूर्ण. निश्चितच स्ट्राईक घेणं गरजेचं असेल, मात्र पुन्हा एकदा पाहिलं आपण की 1 धाव सहजरित्या पूर्ण. त्यानंतर मात्र आत्महत्या केली मिस्टर अक्षय. यस, 2 धावा इकडे कंप्लीट झाल्या. 2 चेंडू विजयासाठी आवश्यकता 10 धावा. 2 चेंडू मध्ये 10 धावा काढणं हे मात्र कंपल्सरी असेल. कंपल्सरी चेसचा नियम इथे मात्र लागू झालाय. या 2 चेंडू नंतर VRCC कुंभोली संघाला विनंती असेल लगेचच आपलं क्षेत्ररक्षक आपण क्षेत्ररक्षणासाठी सजवून घ्यायचं. यानंतरचा सामना VRCC कुंभोली विरुद्ध कुरगाव आणि कुरगाव संघ आपण बॅटिंग खेळाडू कक्षातूनच करायची आहे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी ते मात्र दिली जाईल. चला कुरगाव संघ आपण खेळाडू कक्षातूनच फलंदाजी करण्यासाठी सज्ज व्हायचं आहे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी इथे मात्र देण्यात येईल. आता आपण पाहतोय सामना जवळजवळ झुकला जातोय वेंगणी संघाच्या दिशेने. प्रेशर मध्ये खेळला पाम बजरंग संघ. फ्री माइंडने आपण 12 धावांच्या संख्या निश्चितच अचीव केली गेली होती, मात्र त्यानंतर शेवटचं 2 षटक बहुमोलाचे षटक आणि बहुमोलाच्या षटकामध्ये आपण पाहिलं अप्रतिम अशी गोलंदाजी